मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगे पाटील सतत 10 महिन्यापासून लढा देत आहेत। त्यांनी यावेळेस शांतता रॅली म्हणून मराठवाड्यामध्ये एक रॅली काढली। रॅलीची सुरुवात हिंगोलीपासून झाली। हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, बीड अशा विविध ठिकाणी रॅली काढण्यात आली आणि या रॅलीच्या माध्यमातून कुठेतरी ओबीसी आणि मराठामध्ये शांतता निर्माण व्हावी हा उद्देश जरांगे पाटलांनी ठेवला होता। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। जरांगे पाटील यांची रॅली शांतता रॅली जालन्यामध्ये पोहोचली आहे। आपण बघू शकतो या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। लाखो मराठा नागरिक असतील या रॅलीमध्ये समावेश झालेले आहेत। आपल्यासोबत जरांगे पाटील दादा, मराठवाड्यात शांतता रॅली काढली होती। उद्या रॅलीचा समारोप संभाजीनगरला होणार आहे। आज जालन्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? नाही, समारोप नाही, पहिला टप्पा आहे। पहिल्या टप्प्याची सुरुवात हिंगोलीपासून झाली संभाजीनगरपर्यंत। त्याच्यानंतर महाराष्ट्रात सगळे टप्पे आहेत। पूर्ण टप्पे झाल्याच्या नंतर मग महाराष्ट्रातले सगळे एकच बैठक होणार किंवा सगळ्यात मोठा एक मराठा एकजुटीचा पुन्हा एकदा कार्यक्रम होणार। मात्र मराठा समाज आज जालना जिल्ह्यातला एकवटला आहे प्रचंड ताकदीनं। मागं तितकेच पुढे तितकेच लोक आहेत। मी खरंच मनापासून जालना जिल्ह्यातल्या मराठ्यांचे आभार मानतो, कारण तुम्ही या मराठा समाजासाठी ताकदीने एकवटला। मात्र दोन गोष्टी यातून झाल्यात, सरकारपासून समाज जागा झाला। पहिली गोष्ट, ज्यांना मतं केले, ज्यांना मतं दिले, ज्यांना मोठे केलं ते आमदार, मंत्री, खासदार सगळ्या पक्षांचे, ते लोक आपल्या बाजूनं नाहीत हे मात्र सिद्ध झालं आणि मराठा समाज एकदम जागा झाला की आपण ज्याला मोठं केलं तो आपल्या बाजूनं नाही आहे। त्यामुळं दुसरं काम असं झालं, त्यामुळं मराठ्यांनी आता पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला मानायचं कमी करून आपल्या लेकरासाठी आता लढायचं म्हणून घराघरातले मराठे घराच्या बाहेर पडले। आणि ही उसळलेली गर्दी ही काय आता मी उसळलेला शब्द वापरून उपयोग नाही, खरंच उसळलेली पाहिजे तरच मजा आहे। तुम्ही मागं बघा, पुढं बघा, तुम्हाला जिकडे जिकडे कानाकोपऱ्यात जाल तिथं जालना जिल्ह्यातला फक्त आणि फक्त मराठा दिसतो। सरकारला माझं एवढंच सांगणं आहे, आणखी वेळ तुमच्या हातातून गेलेली नाही, ओबीसी आणि कुणबी आणि मराठा एकच आहे। सगळे सोयरींची अंमलबजावणी करा, हैदराबादचे गॅजेट सगळे लागू करा, आंतरवाली सगळ्या केसेस मागे घ्या, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा। नसता मराठे 288 तुमचे उमेदवाराचा सुपडा साफ केल्याशिवाय गप्प बसणार आहे। आतापर्यंत मराठवाड्यामध्ये जेवढ्या रॅल्या झाल्या त्यामध्ये मराठा समाज मोठ्या संख्येने समावेश झाला। कुठेतरी मराठा समाजाचा आक्रोश या रॅलीमधून बाहेर पडतोय। मराठा समाजावरती अन्याय केला जातो, मराठा समाजाला न्याय मिळत नाही। ज्या लोकांना मोठं केलं त्याच लोकांकडून मिळत नाही। सगळ्या पक्षातले आमदार, खासदार, मंत्री यांना मराठ्यांच्या मतानं मोठं केलं, परंतु ते लोक आमच्या मदतीला येत नाहीत। आमच्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या मताच्या जीवावरती ते आमदार झाले, मंत्री झाले, त्यांचे पोरं परदेशात शिकायला गेले, ते करोडपती झाले। पण ज्यांनी मत केलं आम्ही गोरगरीब मराठ्यांनी, त्यांच्या मदतीला एकही पक्षातला नेता, आमदार, मंत्री, खासदार येत नाही हे मराठ्यांना मात्र आता कळून चुकले। या राजकीय नेत्यांचा रंगसुद्धा मराठ्यांच्या, सामान्य मराठ्यांच्या लक्षात आल्यामुळं ही गर्दी ताकदीनं उसळली। दुसरं आणखीन एक मराठ्यांना कळलं, ज्या ओबीसीच्या नेत्याला आपण मतं दिली आणि तो मोठा झाला तोच आज मराठ्यांच्या विरोधात आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी रद्द करा, दिलेल्या नोंदी रद्द करा। म्हणून मराठा मात्र ते जर जातीसाठी ओबीसीचे नेते कट्टर असतील तर आपण सुद्धा जातीसाठी आणि आपल्या लेकरासाठी कट्टर असलं पाहिजे। म्हणून घरं दारं सोडून कामं धंदे मराठ्यांनी सगळे बंद करून मिळेल त्या वाहनानं मराठा समाज लाखोच्या संख्येनं जालन्यात उसळला, लाखोच्या संख्येनं। आपल्या मूळ मागण्या आहेत सगळे सोयरेची अंमलबजावणी, हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल। आता हैदराबादला समितीचे लोक, सरकारची समिती गेली होती आणि त्या ठिकाणी जे पुरावे सापडले त्या आधारे आरक्षण द्यायला पाहिजे का? कारण 13 तारीख आपण त्यांना सरकारला दिलेली आहे, 13 तारीख संपत आहे, पुढची काय रणनीती आहे? शंभूराजे साहेबांवरती समाजाने विश्वास टाकलाय, मुख्यमंत्री साहेबांवरती पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती समाजाने विश्वास टाकलाय।
त्यांना माझ्या मराठ्यांचा रोष परवडणार नाही जर मराठ्यावर अन्याय छगन भुजबळचं ऐकून केलं तर. ते छगन भुजबळ तो चांगला नाही, सगळ्यांचे पक्ष संपविल बसल तो. कारण जर मराठ्यावर त्याचा ऐकून अन्याय केला तर आम्ही सगळ्या पक्षातल्या आमदारांचा सुपडा साफ केल्याशिवाय सोडणार नाही. आम्हाला आमच्या लेकराशिवाय मोठं काय नाही. त्याच्यामुळं छगन भुजबळचं ऐकायचं का आता मराठ्यांना न्याय द्यायचा हे त्यांनी ठरवायचं. तुम्ही जर त्याचं ऐकून आमच्यावर अन्याय केला तर आम्ही कायमचा सुपडा साफ त्यांचा करणार आहोत, कायमचा. एकाचाही उमेदवार आम्ही निवडून येणार. नक्कीच जरांगे पाटील म्हणतात की जर मराठ्याच्या समाजाला आरक्षण मिळालं नाही तर कायमचा सुपडा या ज्या कोणी असेल राजकारणी असेल त्याचा साफ करू असा इशारा जरांगे पाटील दिला. आपण बघू शकतो की जालन्यातील मुंबादेवी चौकात आता ही रॅली पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी मराठा समाज मोठ्या प्रमाणे हात उंच करून जरांगे पाटील यांचे स्वागत करत आहे. पाटील पाटील नावाच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. जरांगे पाटलांचं हे वादळ आता जालन्यामध्ये सुरू आहे आणि या ठिकाणी थोड्याच 1 किलोमीटरच्या अंतरावर सभा होणार आहे. त्या ठिकाणी जरांगे पाटील भाषण करतील आणि आपल्या भावना असेल किंवा समाजाला जो संदेश द्यायचा आहे त्या ठिकाणी जरांगे पाटील देतील. दादा, एक महत्त्वाचं, आता मराठवाड्याचा उद्या टप्पा पूर्ण होणार आहे, दुसरा टप्पा कुठे असणार आहे, कसा असणार? नाही गर्दी असल्यामुळं दुसरा टप्पा आणखीन जाहीर केलेला नाही, परंतु आम्ही लवकरच करणार आहे. नक्कीच दुसऱ्या टप्प्याची तयारी जरांगे पाटील सुरू करणार असं त्यांचं म्हणणं आहे. नेमका दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात असू शकतो अशी माहिती आपल्याकडे आहे, परंतु कुठल्या शहरामध्ये कोणत्या जिल्ह्याला कशा रॅली जातील याची बैठक जरांगे पाटील घेतील. तिथलचे समन्वयक असतील ते पश्चिम महाराष्ट्रातले ते या ठिकाणी येतील. अंतरवाली सराटीमध्ये त्या ठिकाणी बैठक झाल्यानंतर पुढचा टप्पा पश्चिम महाराष्ट्राचा असेल आणि कसा असेल हे जरांगे पाटील त्यावेळेस बैठकीत सांगतील. परंतु जरांगे पाटलांचे हे रॅली जे भगवा वादळ आज जालन्यामध्ये घोंगावत आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर आक्रोश करत आहे आणि ओबीसी मधून त्यांना आरक्षण मिळावं ही जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्या मागणीच्या पाठीमागे हा समाज पूर्णपणे ठाम उभा असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. उद्याही जरांगे पाटील यांची संभाजीनगर संबंधी सभा रॅली होणार आहे. सिडको भाग आहे त्या ठिकाणापासून ते क्रांती चौकापर्यंत जरांगे पाटील यांची रॅली निघाली आणि क्रांती चौकामध्ये जरांगे पाटील यांच्या मोठ्या सभेचं रूपांतर त्या ठिकाणी होणार आहे. दादा, कुठंतरी 13 तारीख जवळ येत आहे. सत्ताधारी म्हणतात, सत्ताधारी विरोधकांना नाव देतात, विरोधी पक्षाला नाव देतात, विरोधी पक्ष सत्ताधाऱ्याला नाव देते, परंतु जो मराठा समाजाचा प्रश्न आहे, जो ओबीसीमधून आरक्षण तुम्ही मागताय तो कुठेतरी मागे पडतोय का? 100%. ज्यांना मी तेच म्हणलं ना, मराठा हुशार केला यांनीच, यांना मतदान केलं मराठ्यांनी, यांना मराठ्यांनी मोठं केलं आणि हेच लोक आज मराठ्यांच्या विरोधात आहेत. सगळ्या पक्षाचे विरोधी असते, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना. ज्या माझ्या गोरगरीब मराठ्यांनी त्यांना मतदान केलं आज त्यांच्या बाजूनं हे बोलायला तयार नाहीत. यांचे लेकरं आमच्या मताच्या जीवावर मात्र मोठे झाले, पण आज आमचे लेकरं मोठे करायचे तर एकही पक्षाचा आमदार, खासदार, मंत्री आमच्या बाजूनं बोलत नाही आणि ओबीसीचे नेतेसुद्धा आमच्या विरोधात बोलत आहेत. हे मराठ्याला कळालं, हे लई चांगलं झालं. म्हणून तर मराठ्याने आता ठरवलं पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला बाप नाही मानायचं, आपल्या जातीला बाप मानायचं आणि ताकदीनं आपल्या लेकरांसाठी आपण स्वतः लेकरांसाठी लढायचं, संघर्ष करायचा. मलाही उघडं पाडायचा प्रयत्न सरकारने केला, म्हणून समाजालाही वाटलं की आपलं लेकरू आपल्यासाठी लढतं, याला उघडं नाही पडू द्यायचं. हातातले कामं बाजूला टाकून मिळेल त्या वाहनानं, मोटरसायकल, ट्रॅक्टर, रिक्षा, बाईक काहीही लागू, त्या वाहनानं मराठा समाज ताकदीनं आज या रॅलीमध्ये शांतता रॅलीत सहभागी होतो. छगन भुजबळला दंगल घडवायची सरकारचं ऐकून, आम्हाला दंगल होऊ द्यायची नाही, शांतता ठेवायची म्हणून आम्ही शांतता रॅली काढली. तुम्ही बघा, दिसेल तिकडं जालना जिल्ह्यात नुसते मराठेच आहेत. हा आक्रोश आहे की रोज सरकारनं छगन भुजबळचं ऐकून अंगावर घेऊ नका. जर त्याचं ऐकून आमच्यावर अन्याय केला आणि आमचं हक्काचं ओबीसीला आरक्षण नाही दिलं, तुमच्या 288 उमेदवाराचा सुपडा साफ झाला म्हणून समजा आणि तुमच्या पक्षाचा कायमचा कार्यक्रम केला म्हणून समजा. धन्यवाद. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील आणि जरांगे पाटलांची शांतता रॅली आज जालन्यामध्ये सुरू आहे आणि या रॅलीला लाखो मराठा समाज या ठिकाणी आपण बघू शकतो की भगवा वादळ एक प्रकारे या जालना शहरामध्येच आपण उतरले आणि जरांगे पाटलांची थोड्याच वेळात 1 किलोमीटर अंतरावर अशी सभा देखील होणार आहे. या सभेच्या माध्यमातून जरांगे पाटील मराठा समाजाला काय संदेश देतात, काय आवाहन करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन आप्पासाहेब मोहोरकरसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.